कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांची पातळी वाढलेली आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण असू दे, चांदोली धरण असू दे, या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग व्हायला आहे। आपण जर बघितलं तर पंचगंगेच्या पाणी पातळीत दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। इचलकरंजी शहराला जोडणारा जो बारका पूल आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा, त्या पुलाला पाणी घासू लागल्यामुळे इथला आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिकेने हा रस्ता दुसऱ्यांदा बंद केलेला आहे। जर बघितलं तर मोठ्या पुलावरून जी वाहतूक सध्या सुरळीत व्यवस्थित सुरू आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सेल्फी काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात इशारा दिले येत असतात, त्यासाठी पोलीस बंदोबस्ती तैनात करण्यात आलेला आहे। यंदाच्या मोसमानातील हा दुसऱ्यांदा पूल बंद करण्यात। आपण जर पाहिलं तर इचलकरंजी जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीमध्ये सुद्धा दुसऱ्यांदा पाणी लागलेलं आहे। त्यामुळं इथला अंत्यविधी आहे तो शहापूर परिसरामध्ये सध्या सुरू आहे, पण सध्या पाणी कमी झाल्यामुळे सुद्धा अंत्यविधी इथं नागरिकांचं केले जाते। आपण जर पाहिलं तर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर जे नरसिंहवाडी मंदिर जे आहे, त्या नरसिंहवाडी मंदिरामध्ये सुद्धा दुसऱ्यांदा पाणी आहे। गत आठवड्याचा म्हणजे या वर्षीचा पहिल्यांदा दक्षिणदार सोहळा साजरा झाला आहे। दुसरा सुद्धा होईल असं वाटतं, पण पावसानं विश्रांती घेतल्यामुळं दुसरा दक्षिणदार सोहळा झालेला नाही। आपण पाहिलं तर कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असताना काल संध्याकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। त्यामुळं पंचगंगा आणि कृष्णेची पाणी पातळी सध्या स्थिर झाली आहे। अलमट्टी धरणातून सुद्धा पाणी सध्या सोडलं जात आहे। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।